प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 हंगामामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 6,76,311 शेतकऱ्यांनी 5,23,177 हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा कंपनीकडे विमा भरलेला होता। खरीप हंगाम 2023 अंतर्गत प्रतिकूल परिस्थितीच्या अनुषंगाने अधिसूचित सर्व पिकांसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिसूचना निर्गमित करून 25% अग्रिम नुकसान भरपाई देण्याबाबत पीक विमा कंपनीस आदेशित केले होते। त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येऊन विमा कंपनीने बाजरी, मका व सोयाबीन पिकासाठी 1,90,458 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 113 कोटी 82 लाख रुपयांचा निधी थेट जमा केला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली। ओरिएंटल विमा कंपनीकडून मका, सोयाबीन व बाजरी पिकासाठी 25% अग्रिम म्हणून वाटप केलेला निधी आणि शेतकऱ्यांची संख्या याप्रमाणे: अक्कलकोट 21,885 शेतकऱ्यांना 12,49,85,000, बार्शी 88,402 शेतकऱ्यांना 59,32,32,000, करमाळा 5,959 शेतकऱ्यांना 86,84,000, माढा 2,671 शेतकऱ्यांना 27,28,000, माळशिरस 8,091 शेतकऱ्यांना 1,62,26,26,000, मंगळवेढा 10,106 शेतकऱ्यांना 26,09,11,000, मोहोळ 11,741 शेतकऱ्यांना 7,08,31,000, पंढरपूर 821 शेतकऱ्यांना 8,80,000, सांगोला 14,248 शेतकऱ्यांना 4,37,21,000, सोलापूर उत्तर 15,627 शेतकऱ्यांना 13,86,88,000, सोलापूर दक्षिण 10,979 शेतकऱ्यांना 11,13,82,000 असे एकूण 1,90,458 शेतकऱ्यांना 113,82,38,000 निधी विमा कंपनीकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती गावसाने यांनी दिली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।